नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. फणसच्या जंगलातून न पडता कसं चालायचं हे दाखवल्यावर आम्ही पोचलो नंदादेवी मंदिरात, जे उंच डोंगराच्या पठारावर आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या फुलांच्या पायवाटेवरून चालल्यावर कसं वाटतं ह्याचा अनुभव देखील घेतला. अतिशय छान वाटतं आणि इतक्या उंच डोंगरावर राहत असून देखील या पक्ष्यांनी बांधलेलं मचाणावरचं घर आतून मात्र पाहायचं राहून गेलं. मग पलीकडे दिसणाऱ्या डोंगरावरच्या लोकांना जोरात आवाज देऊन विचारलं की मी दिसतेय का, पण त्यांनी काहीच उत्तर नाही दिलं. नंतर हा तोऱ्यात तुरा असलेला हिमालयातला बुलबुल दिसला. छान वाटलं आणि इथे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की मला नाही, मागच्या डोंगरांना बघा म्हणून. सगळ्या घंटा नीट वाजतायत की नाही याची खात्री केल्यानंतर आणि ह्या पक्ष्याचं कुठे कुठे असं विचारल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि बाजारपेठ बघत बघत 12 की 14च्या स्पीडवर धूम धूम असं करत आम्ही पोचलो आमच्या रेस्ट हाऊसवर आरामासाठी. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.